कधी कधी आयुष्य आपल्याला सगळं शिकवतं, फक्त आपण ऐकायला थोडं उशीर करतो. माझंही असंच झालं. 30 वर्ष लागली मला काही गोष्ट समजायला, ज्या कदाचित तुम्हाला आता 5 मिनिटात मी सांगणार आहे, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाऊ नये. खूप काळ मी असं मानत होते की सगळ्यांना खुश ठेवलं की मी पण खुश राहीन. घर, संसार, मुलं, जबाबदाऱ्या यात मी इतकी गुंतले की मी कुठे हरवली हेच लक्षात राहिलं नाही. दिवस संपत होता, मन रिकामं होत होतं, हसणं होतं, पण आतून एक पोकळी जाणवत होती. तेव्हा जाणवलं, जग बदलत नाही, आपण बदललो की सगळं बदलतं. 30 वर्ष लागली मला हे समजायला की स्वतःसाठी वेळ काढणं हे लक्झरी नाही, ही एक आपली गरज आहे. आपण सगळं देतो, वेळ, प्रेम, शांती, पण स्वतःसाठी काहीच ठेवत नाही. एक दिवस मी स्वतःला विचारलं, तू शेवटचं स्वतःसाठी काही केलंस? पण उत्तर नव्हतं माझ्याजवळ. तेव्हाच मनाशी ठरवलं, रोज फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी द्यायची, रोज फक्त 10 मिनिटं माझ्यासाठी द्यायची, फक्त 10 मिनिटं. त्यावेळेत मी पुस्तक उघडलं, काहीतरी लिहिलं, काहीतरी विचार केला स्वतःसाठी आणि प्रार्थना पण केली, पॉझिटिव्ह थिंकिंग केली. कधी कधी शांत बसले, लॉंग श्वास घेतला आणि 10 मिनिटांनीच माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. मन शांत झालं, आत्मविश्वास वाढला. पुन्हा एकदा मला स्वप्न दिसायला लागली, जी कमी हरवलेली होती. आज मी तुम्हाला सांगते, फक्त स्वतःसाठी 10 मिनिटं द्या. स्वतःला ओळखा, जे करायचं होतं ते पुन्हा सुरू करा. वय गेलं, वेळ नाही, परिस्थिती नाही, अशी आपण कारणं नेहमी सांगतो, पण आत्ता तरी वेळ आहे. यानंतरची 10 वर्ष गेली तर ती पण वेळ राहणार नाही. म्हणून आत्ता 10 मिनिटं दिले ना, तर हा सगळ्यात बदलाचा पहिला आपलं यशाचं पाऊल ठरणार आहे. लोक म्हणतात नशीब बदलायला वेळ लागतो, पण मी तुम्हाला खरं सांगते, नशीब तेव्हाच बदललं जातं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं ठरवतो. मी ठरवलं, माझं आयुष्य खरंच बदललं. तुम्ही बघतायत, अगोदर माझ्या आयुष्यात भरपूर संघर्ष होतं, मी पण बघते की माझ्या आयुष्यात भरपूर संघर्ष होते, पण या सगळ्याचाच मला भरपूर फायदा झालेला आहे. आणि त्यातूनच मी घरकाम करत करत शिकले, थकले तरी प्रयत्न केला. लोकांनी हसलं, ही काय करणार, ही काय सोशल मीडिया चालवणार, ही काय घरकाम करता करता पास होणार, पण आपण करून दाखवायचं. म्हणूनच मी तुम्हाला प्रयत्न केला म्हणूनच सांगू शकते. आणि जर मी प्रयत्न केला, मी करू शकले, तर तुम्हीही नक्कीच करू शकता. FOUR 34 3 4 34 FOUR पूर्ण स्पेलिंग म्हणायचं बाळा. तीस वर्ष लागली मला ही गोष्ट समजायला. जीवनात सगळ्यात मोठं काम स्वतःला विसरू न देणं. सगळ्यांसाठी जगणं सोपं आहे, पण स्वतःसाठी जगायचं ठरवलं ना, हीच खरं धाडस आहे, हीच खरी हिंमत आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगते, 10 मिनिटं फक्त स्वतःला दररोज द्या. 10 मिनिटं वाचा, लिहा, शिका, चालत जा, प्रार्थना करा, काहीही करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. नसेल अभ्यास करायचा, स्मॉल हॅपीनेस जोपासा, एखादा बिझनेस करा, पण ते क्षण फक्त तुमच्यासाठी ठेवा. एक दिवस तुम्ही स्वतःलाच म्हणाल, हो, या 10 मिनिटांनी माझं आयुष्य बदलून टाकलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला सांगते, मीही कधी स्वतःला विचारायचे, माझ्यात काय खास आहे. आज मला खरोखर त्या गोष्टीचं उत्तर मिळालेलं आहे. मी बदलायचं ठरवलं आणि तेच माझ्यासाठी सगळ्यात खास आहे. म्हणूनच आज मी तुम्हालाही सांगते, उठा, स्वतःसाठी उभं राहा. कारण जग बदलायला वेळ लागेल, पण तुम्ही स्वतः बदललात तर जग खरोखर खूप सुंदर होणार आहे. आत्ताही वेळ गेलेली नाही. उठा, सुरुवात करा. आता हीच वेळ आहे. नसेल अभ्यास, नका करू, फक्त स्वतःला जोपासा. माझ्याकडून एक चूक झाली, 30 वर्ष लागली ती चूक समजायला. आणि आज मी ती गोष्ट तुम्हाला सांगते, कारण मलाही वाटत नव्हतं की मी ती चूक पुन्हा पुन्हा करते आहे. ती चूक छोटी नव्हती, ती चूक माझ्या सगळ्या आयुष्याचा आधार होती. सगळ्यांना खुश ठेवायचं, घर, संसार, मुलं, जबाबदाऱ्या सगळं सांभाळताना मी एक गोष्ट विसरले, ती म्हणजे मी स्वतःला विसरले. आणि हीच ती चूक होती जिच्यामुळे मी हरवले, थकले आणि स्वतःला ओळखणं थांबवलं. पण आता नाही, कारण मला समजतंय
जग बदलत नाही, आपण बदललो की सगळं बदलतंय. आणि शेवटचं तुम्हाला एकच सांगेल, ही 10 मिनिटं तुमच्यासाठी आहेत. दररोजची 10 मिनिटं तुमच्यासाठी आहे. या 5 मिनिटात जेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते स्वतःसाठी वापरा. आणि हो, चला तर मग आता मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका, आणि अगोदर केल्या असतील तर त्या सुधारून घ्या, कारण हीच वेळ आहे, पुन्हा येणार नाही आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा, स्वतःला 10 मिनिटं दररोज द्या. नवीन टॉपिक, नवीन मोटिवेशन. भेटूया लवकरच. बाय.